दही हे चवीला आंबट, पचायला जड आणि स्पर्शाने जरी शीत असलं तरी मात्र स्वभावाने उष्ण आहे. म्हणून मार्च, एप्रिल, मे, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या महिन्यात दही खाऊ नये. तसेच दही अभिषंधकारक आहे, म्हणजे स्त्रोतोरोध उत्पन्न करणारं आहे आपल्या शरीरामध्ये. एक प्रकारे शरीरातील अवयव किंवा शरीराच्या अंगावर तुम्हाला सूज उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरणारं आहे. त्यामुळे डायबेटिक पेशंटने आणि किडनीच्या पेशंटने दह्यापासून जरा 4 हात लांब राहिलं कधी पण बरं. तुम्ही दही सूर्यास्तापूर्वी खाऊ शकतात. तुम्ही कोशिंबीरच्या माध्यमातून तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकतात. या व्यतिरिक्त दही खायचंच झाल्यास मूग डाळीचं वरण, मध, तूप, खडीसाखर किंवा आवळा यापैकी कुठल्याही एका पदार्थासोबत तुम्ही दही हे खाऊ शकता. या व्यतिरिक्त दही रात्री खाऊ नये. नियमित रोज खाण्यासारखा पदार्थसुद्धा नाही आहे तो. अर्धवट विरजलेलं दही खाऊ नका. दही तापवून किंवा दही गरम करून अजिबात खाऊ नका. जे काय आजकाल पंजाबी ग्रेव्हीमध्ये किंवा हॉटेलिंगमध्ये वापरला जातो पदार्थ ते अजिबात खाऊ नका. वरील जे सांगितले नियम आहे हे जर नियम पाळले नाही तुम्ही तर वारंवार ताप येणं, अपचन होणं, रक्ती मूलव्याध, नागिन, त्वचेचे विकार किंवा चक्कर येणं हे विकार नक्की होतात हे आयुर्वेदात सांगून ठेवलेलं आहे.